बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होऊन मागचे काही दिवस लोटलेले आहेत। पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अगदी 2 दिवसांचा कालावधी बाकी आहे। असं असताना आज मात्र बिहारमध्ये अनेक पक्षांच्या वतीने उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आले। खास करून जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रीय जनता दल असेल, जेडीयू असेल, जनसुराज असेल, यासह इतर पक्षांनी देखील आपले उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल केले आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाची चर्चा जरी सुरू झाली असली तरी त्यात सगळ्यात जास्त चर्चा मागच्या काही दिवसांपासून ज्या मतदारसंघाची आहे तो मतदारसंघ म्हणजे राघोपूर मतदारसंघ। आणि त्या मतदारसंघाची चर्चा नेमकी काय सुरू आहे, ही चर्चा नेमकं कशामुळे होते आणि राघोपूर मतदारसंघाचा इतिहास नेमका काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं वेब एक्सप्लेनर बघत आहात। खरं तर राघोपूर हा मतदारसंघ जो आहे तो वैशाली जिल्ह्यामध्ये येतो आणि त्या राघोपूर मतदारसंघावरती मागच्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास 30 वर्षांपासून जर इतिहास सांगायचा झाला तर त्या 30 वर्षांपैकी 25 वर्ष हा मतदारसंघ जो आहे तो लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या अंतर्गत असल्याचं बघायला मिळतंय। त्या मतदारसंघावरती जास्तीत जास्त वेळा लालू प्रसाद यादव यांचे कुटुंबीय निवडून आल्याचं बघायला मिळालेलं आहे। तारखेवाईज जर सांगायचं झालं तर 1995 साली लालू प्रसाद यादव हे जेव्हा जनता दल एकत्र होता, लालू प्रसाद यादव त्या जनता दलामध्ये होते, तेव्हा पहिल्यांदा लालू प्रसाद यादव हे जनता दलाच्या माध्यमातून 1995 साली राघोपूर या मतदारसंघामधून निवडून आलेले होते। त्यानंतर 2000 साली देखील लालू प्रसाद यादव हेच जनता दलामधून निवडून आलेले, पण चारा घोटाळ्यामध्ये लालू प्रसाद यादव यांचं नाव आलं। त्यानंतर राबडी देवी हे त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होत्या। साधारणतः 10 वर्ष राबडी देवी यांनी राघोपूर मतदारसंघाचं नेतृत्व केलं, पण त्यानंतर 2010 साली मात्र राबडी देवी यांचा पराभव जो आहे तो नितीश कुमारांच्या जनता दल पक्षाचे सतीश कुमार यादव यांनी केलेला होता। म्हणजे 30 वर्षांपैकी 5 वर्षांचा कालावधी म्हणजे 2010 साली फक्त लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा पराभव राघोपूर या मतदारसंघामध्ये झाल्याचं बघायला मिळालं। त्यानंतर सलग तिथून पुढचे 10 वर्ष म्हणजे 2015ची निवडणूक असेल आणि 2020ची निवडणूक असेल, लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे या मतदारसंघाचं नेतृत्व 10 वर्षांपासून मागच्या करत आहेत। राघोपूर या मतदारसंघावरती मी जसं म्हटलं तसं यादव घराण्याचं वर्चस्व असल्याचं मागच्या काही वर्षांपासून सातत्यानं बघायला मिळतंय। पण असं असताना मागच्या काही दिवसांपासून, खास करून मागच्या 15 दिवसांपासून राघोपूर मतदारसंघाची चर्चा खूप जोरदार सुरू होती। त्यातही मागच्या 5-6 दिवसांपूर्वी जेव्हापासून जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी घोषणा केलेली होती की त्यांनी राघोपूर मतदारसंघाचा दौरा केलेला होता आणि बोललं जात होतं की प्रशांत किशोर हे राघोपूर मतदारसंघातनं विधानसभेची निवडणूक लढवू शकतात, ही चर्चा सुरू झालेली होती। आणि तेव्हापासून राघोपूर हा मतदारसंघ जो आहे वैशाली जिल्ह्यातला तो खूप चर्चेत आल्याचं बघायला मिळालं होतं। बोललं जात होतं की राघोपूर या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची लढत जी आहे ती प्रशांत किशोर यांच्यासोबत होऊ शकते। प्रशांत किशोर यांची ओळख देशाला रणनीतिकार अशी जरी असली तरी मागच्या काही दिवसांपासून, खास करून मागच्या 3 वर्षांपासून प्रशांत किशोर हे बिहारमध्ये सातत्यानं पैदल यात्रा करत आहेत, लोकांशी संवाद साधत आहेत, भेटीगाठी घेत आहेत, बिहारचा अजेंडा सांगत आहेत। आणि त्यांचं मत आहे की NDA असेल किंवा महागठबंधन असेल या दोन्ही पक्षांना बिहारमध्ये लोकांची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून लोकांना तिसरा पर्याय म्हणून जनसुराज ही त्यांनी पक्ष जो 2 ऑक्टोबर रोजी स्थापन केलेला होता त्या पक्षाच्या माध्यमातून हे प्रशांत किशोर तयारी करत होते आणि प्रशांत किशोर यांनी राघोपूर मतदारसंघामधून निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा सुरू झालेली होती। पण असं असताना आज मात्र प्रशांत किशोर यांनी अचानकपणे U-टर्न घेतल्याचं बघायला मिळालं आणि प्रशांत किशोर यांनी घोषणा केली की मी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नाही। असं असताना त्यांच्या पक्षाच्या वतीनं चंचल यादव यांना देखील उमेदवारी देण्यात आली, म्हणजे जनसुराज पक्षाच्या वतीनं चंचल सिंग यांना उमेदवारी दिली गेली आणि त्यामुळे चंचल सिंग जनसुराज पक्षाचे विरुद्ध तेजस्वी यादव असा सामना जो आहे तो राघोपूर मतदारसंघामध्ये होईल। त्यामुळं टफ वाटणारी प्रशांत किशोर यांच्या एंट्रीनं टफ वाटणारी राघोपूर विधानसभा मतदारसंघाची लढत आता तेजस्वी यादव यांच्यासाठी काही प्रमाणामध्ये सोपी झाली आहे असं म्हणायला निश्चित पद्धतीने चान्स आहे। कारण भारतीय जनता पार्टी असेल किंवा NDA कडनं अद्यापपर्यंत उमेदवारीची घोषणा केली गेलेली नाही आहे, त्यामुळे त्यांचा उमेदवार कोण असतो हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण प्रशांत किशोर यांच्या एंट्रीनं मात्र तेजस्वी यादव यांची काही प्रमाणामध्ये डोकेदुखी वाढलेली होती, पण त्या प्रशांत किशोर यांच्या अचानक माघारी घेण्यानं तेजस्वी यादव यांच्यासाठी राघोपूर मतदारसंघाची लढत
सोपी झालेली आहे असं म्हणायला चान्स आहे। खरं तर प्रशांत किशोर यांनी अचानक पद्धतीनं माघार का घेतली, कारण फक्त राघोपूरच नाही तर आणखी काही मतदारसंघामधनं देखील प्रशांत किशोर लढू शकतात अशी चर्चा होती। प्रशांत किशोर हे माध्यमांना मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं ज्या मुलाखती देत आहेत त्यामध्ये निवडणूक लढवणार की नाही हे जरी स्पष्ट सांगत नसले तरी आपण निवडणूक लढवू शकतो याचे संकेत सातत्यानं प्रशांत किशोर हे देत होते। मात्र आज त्यांनी युटर्न घेतला आणि आपण निवडणूक लढवणार नाही हे घोषित केलेलं आहे। प्रशांत किशोर यांनी मुलाखत देऊन आज निवडणूक लढवण्यामागचं जे कारण सांगितलेलं आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय हा पक्षाने घेतलेला आहे। पक्षाचं म्हणणं आहे की मी जास्तीत जास्त काम करावं, म्हणजे मी जे सध्या काम करतोय तेच काम मी सुरू ठेवावं ही पक्षाची भूमिका आहे। आणि मी जर समजा निवडणुकीला उभा राहिलेलो असतो तर मी फक्त त्या एका मतदारसंघाकडे लक्ष दिलेलं असतं, बाकी प्रचाराकडे मात्र माझं दुर्लक्ष झालं असतं असा युक्तिवाद किंवा अशी माहिती प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी बोलताना विधानसभेची निवडणूक न लढवण्यामागचं कारण सांगितलं आहे। प्रशांत किशोर यांनी जरी ही कारण सांगितलं गेलेलं असलं तरी वेगवेगळ्या चर्चा या सुरू झालेल्या आहेत। नेमकं प्रशांत किशोर यांच्या निवडणूक न लढवण्यामध्ये हे एक बोललं जाते की जर समजा प्रशांत किशोर हे म्हणजे त्यांनी जसं सांगितलं की मी फक्त राघोपूर मतदारसंघामध्ये अडकून पडलो असतो आणि बाकीच्या मतदारसंघाकडे माझं दुर्लक्ष झालं असतं हे कारण ते सांगतात, ही एक प्रकारे चर्चा आहे। पण असं असताना दुसरी चर्चा ही आहे की जर समजा प्रशांत किशोर निवडणुकीला उभे राहिले असते आणि त्यांचा पराभव झाला असता, म्हणजे तेजस्वी यादव असतील किंवा एनडीएच्या उमेदवाराकडनं प्रशांत किशोर यांचा पराभव झाला असता, तर प्रशांत किशोर यांनी एक आपली इमेज ज्या उंचीवरती बनवून ठेवलेली आहे, म्हणजे रणनीतिकार असेल, सल्लागार असेल, नियोजनाचा बादशाह अशा पद्धतीची इमेज प्रशांत किशोर यांनी स्वतःची बनवून ठेवलेली आहे। त्या प्रशांत किशोर यांच्या इमेजला या पराभवामुळे डॅमेज पोहोचला असता हाही एक मुद्दा प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामध्ये बोललं जात आहे। अशी चर्चा जी सुरू झाली त्या चर्चेमध्ये हेही एक कारण सांगितलं जात आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचं झालं तर प्रशांत किशोर यांच्या पक्षाकडनं नेमकं आता निवडणुकीमध्ये साधारणतः किती उमेदवार निवडून येतील हे सांगितलं जात नाही। प्रशांत किशोर दावा करतायत की माझ्या पक्षाचे एकतर्फी म्हणजे सत्ता बिहारमध्ये येऊ शकते, मी जसं फिरतोय हे बघता माझ्या पक्षाची सत्ता येऊ शकते, म्हणजे जनसुराज्य असा दावा प्रशांत किशोर करत आहेत। जास्तीत जास्त जागा आमच्या पक्षाची म्हणजे एकतर्फी निवडून येतील असाही प्रशांत किशोर यांचा दावा आहे। त्याच्यामुळं त्या जर जागा निवडून आल्या तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे प्रशांत किशोर असतील अशी चर्चा बोलली जाते, अशी चर्चा आहे। प्रशांत किशोर यांच्याकडनं घोषणा केलेली नाही, ते म्हणतात की निर्णय पक्ष घेईल मुख्यमंत्री कोण व्हायचा, मी मुख्यमंत्री बनण्यासाठी आलेलो नाहीये, मला बिहारचा विकास करायचा आहे, हा प्रशांत किशोर यांचा मुद्दा आहे। पण जी माहिती मिळते किंवा जी लोकांमध्ये चर्चा आहे त्या चर्चेनुसार प्रशांत किशोर यांच्या पक्षाची जर सरकार आलं, प्रशांत किशोर यांच्या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री हे प्रशांत किशोरच असतील असं बोललं जात आहे। आता हा एक मुद्दा आहे की जर प्रशांत किशोर निवडणूक लढवणार नसतील तर सत्ता आली तर मग प्रशांत किशोरांचं काय? प्रशांत किशोर यांच्या पक्षी जर सत्ता आली तर विधान परिषदेचा मार्ग प्रशांत किशोर यांच्यासाठी मोकळा असू शकतो। त्यामुळे जर समजा सत्ता आलीच तर प्रशांत किशोर हे विधान परिषदेच्या माध्यमातून सरकारमध्ये एंट्री करू शकतात। त्याच्यामुळे प्रशांत किशोर यांची ही जी चर्चा आहे म्हणजे निवडणूक न लढवण्याची ती एक अत्यंत महत्त्वाची आहे। म्हणून प्रशांत किशोर यांच्या निवडणूक न लढवण्याची चर्चा देखील सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। बघावं लागणार आहे की राघोपूर मतदारसंघाची निवडणूक नेमकं कशा पद्धतीने होते। पण प्रशांत किशोर यांनी ज्या पद्धतीनं वातावरण निर्मिती करून ठेवलेली होती, राघोपूर मतदारसंघ असेल की मी स्वतः निवडणूक लढवेल हे वातावरण निर्मिती प्रशांत किशोर यांनी जी करून ठेवलेली होती त्या वातावरण निर्मितीला काहीशा प्रमाणात डेंट बसल्याचं प्रशांत किशोर यांच्या माघारीनंतर बघायला मिळालेलं आहे किंवा तशी चर्चा सुरू झाल्या, तशी देखील चर्चा काही प्रमाणामध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। एक प्रकारे प्रशांत किशोर यांची निवडणूक न लढवणं हे तेजस्वी यादव यांच्या स्थितीत मी जसं म्हटलं तसं फायद्याचं असणार आहे। आज तेजस्वी यादव यांनी राघोपूर मतदारसंघामधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतर त्यांनी माध्यमांशी बोललं, त्यामुळे त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे। त्यांनी नेमकं विधान काय केलं सांगितलं, तेजस्वी यादव असं म्हणतात की तेजस्वी यादव के साथ साथ आज बिहार के हर इंसान ने सीएम बनने के लिए नामांकन किया है, सीएम ऑफ बिहार यानी चेंज मेकर ऑफ बिहार। म्हणजे तेजस्वी यादव यांची उमेदवारी ही फक्त तेजस्वी यादव यांची नाही तर बिहार विधानसभामध्ये बिहारमध्ये जेव्हा सत्ता येईल तेव्हा सत्ता आल्याच्या नंतर ती उमेदवारी ही बिहारच्या मुख्यमंत्र्यांची असेल। हे पुन्हा पुन्हा सांगतोय, कालही आपण ज्यावेळेस अशाच पद्धतीचा व्हिडिओ बनवलेला होता त्यावेळी यामध्ये आपण सांगितलेलं होतं की तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा महागठबंधनकडनं केली गेलेली नाहीये, पण सत्ता आली तर तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्री असतील। त्यावरती आजच्या तेजस्वी यादव यांच्या विधानानं शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळालं। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आजचा उमेदवारी अर्ज हा बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा अर्ज भरलेला होता, त्याच्यामुळं
राघोपूर विधानसभा मतदारसंघातनं आगामी काळामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे 2 मुख्यमंत्री ज्या राघोपूर विधानसभा मतदारसंघाने बिहारला दिले, एक उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या रूपाने ज्या राघोपूर मतदारसंघाने बिहारला दिले, त्याच राघोपूर मतदारसंघामधनं पुन्हा 3रा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार किंवा 3रा मुख्यमंत्री बिहारला मिळतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण तेजस्वी यादव यांच्यासाठी प्रशांत किशोर यांनी घेतलेली माघार ही निश्चित पद्धतीने फायद्याची ठरणारी आहे असं म्हणायला सध्या तरी चान्स आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।